गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आज आपण बघणार आहोत ॲप्लिकेशन्स ऑफ पी एन जंक्शन डायोड. मागच्या लेक्चरमध्ये आपण डायोड फॉरवर्ड बायस केव्हा होणार आणि डायोड रिव्हर्स बायस केव्हा होतो याबद्दल डिस्कस केलेलं. आज आपल्याला बघायचं आहे ॲप्लिकेशन्स ऑफ पी एन जंक्शन डायोड. आता डायोड आपण याप्रमाणे दाखवतो. हा जो ॲरो असतो तो असतो त्या डायोडचा पी टाईप आणि ही जी उभी लाईन दाखवलेली आहे हिला आपण म्हणतो एन टाईप. ओके, डायोडला फॉरवर्ड बायस केव्हा करता येतं? ज्यावेळेस आपण पी टाईपला अप्लाय करत असलेलं व्होल्टेज हे एन टाईपपेक्षा मोर पॉझिटिव्ह असतं. व्होल्टेज अप्लाइड अक्रॉस द पी टाईप इज मोर पॉझिटिव्ह दॅन एन टाईप असेल तर तो डायोड काय होत असतो? फॉरवर्ड बायस होत असतो. डायोडचे खूप सारे ॲप्लिकेशन आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपण ज्या ॲप्लिकेशनबद्दल डिस्कस करणार आहोत त्याचं नाव आहे रेक्टिफायर. म्हणजेच आज आपल्याला बघायचं आहे पी एन जंक्शन डायोड ॲक्ट ॲज अ रेक्टिफायर. ओके, मग आता हे रेक्टिफायर म्हणजे काय असतं? ओके नाही, रेक्टिफायर एक इलेक्ट्रॉनिक सर्किट आहे जे काय काम करणार आहे? रेक्टिफिकेशनचं काम करणार आहे. रेक्टिफायर इज अ इलेक्ट्रॉनिक सर्किट जे काय परफॉर्म करणार आहे? रेक्टिफिकेशन. आता रेक्टिफिकेशन म्हणजे काय करणार आहे ते? तर AC व्होल्टेजला DC व्होल्टेजमध्ये कन्वर्ट करणार आहे. कन्वर्जन ऑफ AC व्होल्टेज इंटू DC व्होल्टेज इज कॉल्ड रेक्टिफिकेशन. कन्वर्जन ऑफ AC व्होल्टेज इंटू DC व्होल्टेज, कन्वर्जन ऑफ AC व्होल्टेज इंटू DC व्होल्टेज इज कॉल्ड रेक्टिफिकेशन. आणि रेक्टिफिकेशन करण्यासाठी आपण जे इलेक्ट्रॉनिक सर्किट वापरणार आहोत त्याचं नाव आहे रेक्टिफायर. थोडक्यात रेक्टिफायर काय करणार? ACचं DC करणार. AC म्हणजे कसं असतं? जे व्हॅरी होत असतं, चेंज होत असतं, त्यामुळे आपण त्याला दाखवताना अशा साईन वेव्हमध्ये दाखवतो. आणि DC म्हणजे असतं कॉन्स्टंट. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे? जो पण व्हेरिएबल व्होल्टेज सप्लाय आहे त्याला आपल्याला डायरेक्ट मध्ये कन्व्हर्ट करायचं आहे. मग आपल्याला क्वेश्चन पडेल, सर का बरं करायचं असं? ACचं DC का करायचं असतं? हो की नाही? आता ACचं DC का करायचं? तर आपले जे काही इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स आहेत लाईक मोबाईल असेल, TV असेल, लॅपटॉप असेल, हे असे गॅजेट्स आहेत की ज्यांना DC सप्लाय लागतो. काय लागतो? DC सप्लाय लागतो. पण आपल्या घरामध्ये येतो AC सप्लाय. आपल्या घरामध्ये असतो AC सप्लाय. आपल्या इंडियामध्ये हा जो AC सप्लाय असतो त्याची व्हॅल्यू आहे 230 व्होल्ट आणि फ्रिक्वेन्सी आहे 50 हर्ट्ज. म्हणजे आपल्या घरामधला हा AC व्होल्टेज असतो. इलेक्ट्रॉनिक गॅजेट्सला वापरण्यासाठी आपल्याला DC लागतं. DCचा अर्थ आपण असंही म्हणूया फ्रिक्वेन्सी त्याची 0 आहे. मग आपल्याला या ACतनं DCत कन्वर्ट केल्याशिवाय हे इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स वापरता येणार नाही आहेत. म्हणून आपल्याला काय करायचं असतं? ACचं DC करायचं आहे. आणि ACचं DC करण्यासाठी आपल्याला लागतात रेक्टिफायर्स. ओके, मग हे जे रेक्टिफायर्स आहेत ह्या रेक्टिफायरचे 2 टाईप असतात. आजच्या लेक्चरमध्ये आपण ते दोन्हीही टाईप डिटेलमध्ये डिस्कस करणार आहोत. रेक्टिफायरचा जो पहिला टाईप आहे त्याचं नाव आहे हाफ वेव्ह रेक्टिफायर. पहिला टाईप रेक्टिफायरचा आहे हाफ वेव्ह रेक्टिफायर. फर्स्ट टाईप हाफ वेव्ह रेक्टिफायर. आता याला हाफ वेव्ह रेक्टिफायर काय म्हणतात हे लक्षात येईलच आपल्याला. त्यासाठीची जी सर्किट डायग्राम आहे आता ती बघूया. हाफ वेव्ह रेक्टिफायरमध्ये काय करणार आहे? ACचं DCच करणार आहे. ACचं DC करणार म्हणजे इनपुटला नेहमी असणार AC सप्लाय. ही बघा ती सर्किट डायग्राम. या सर्किट डायग्राममध्ये इकडे आहे आपला AC सप्लाय ज्याला आपण AC मेन सुद्धा म्हणतो. 230 व्होल्ट्स 50 हर्ट्स. ओके, त्यानंतर डायग्राममध्ये मी दाखवतो आहे याप्रमाणे. याला म्हणतात
ट्रान्सफॉर्मर. या ट्रान्सफॉर्मरच्या केसमध्ये ही जी पहिली कॉईल दिसते आहे, या कॉईलला म्हणतात प्रायमरी कॉईल, आणि या साईडला जी दिसते हिला सेकंडरी कॉइल्स म्हणतात. ओके, इकडे आपण या ट्रान्सफॉर्मरला एक आपला PN जंक्शन डायोड लावणार आहोत. PN जंक्शन डायोडला सिरीजमध्ये लावणार आहोत एक लोड रेजिस्टन्स. काय लावणार आहोत? एक लोड रेजिस्टन्स. ओके, ही आहे सर्किट डायग्रॅम हाफ वेव्ह रेक्टिफायरची. आता यामध्ये हा ट्रान्सफॉर्मर आपण का वापरला? ट्रान्सफॉर्मर बद्दल माहिती आहे आपल्याला. सहसा ट्रान्सफॉर्मर आपण कुठे बघत असतो? रोड साईडला आपण ट्रान्सफॉर्मर पाहत असतो. मग हा ट्रान्सफॉर्मरचं या सर्किटमध्ये काम काय आहे ना? आता ट्रान्सफॉर्मरचे या सर्किटमध्ये दोन फायदे आहेत. पहिला फायदा काय? आपलं जे रेक्टिफायर सर्किट आहे आणि जे AC मेन सप्लाय आहे त्यांना आपण काय केलंय? सेपरेट केलंय. कोणामुळे सेपरेट होऊ शकलं? तर ट्रान्सफॉर्मरमुळे. मग याचा फायदा काय? याचा फायदा काय होऊ शकतो? सेपरेट केल्यामुळे जे शॉक बसण्याचे चान्सेस असतात ते कमी होतात. आणि दुसरं सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट यूज आहे ट्रान्सफॉर्मरचा, की ही इनपुट साईड, ही आउटपुट साईड आहे. तर आपण आउटपुट साईडचं व्होल्टेज हे इनपुट साईडपेक्षा जास्त करू शकतो किंवा कमी करू शकतो. म्हणजे स्टेप अप करू शकतो किंवा स्टेप डाऊन करू शकतो. म्हणजे इनपुट व्होल्टेजपेक्षा आउटपुट व्होल्टेज आपल्याला वाढवता येईल. इनपुट 230 व्होल्ट आहे तर आउटपुट आपण 300 करू शकतो, 400 करू शकतो. किंवा कमी करायचं ठरलं तर ते डायरेक्ट 230 वरनं आपण 20 व्होल्ट 10 व्होल्ट सुद्धा आणू शकतो. ओके, ज्यावेळेस आपण हे ट्रान्सफॉर्मर्स रोड साईडला बघत असतो, जर कधी आपण ऑब्झर्व केलं असेल तर त्यावरती 440 व्होल्ट लिहिलेलं असतं. 440 व्होल्ट, 440 व्होल्ट असतं. पण आपल्या घरामध्ये किती येत आहे? 230 व्होल्ट येत आहे. म्हणजे त्या ठिकाणी काय होणार? त्या ट्रान्सफॉर्मरमध्ये 440 व्होल्टचं कन्वर्जन 230 व्होल्टमध्ये होणार आहे. म्हणजे स्टेप डाऊन होणार आहे. ओके, आता आपल्याला जर हाफ वेव्ह रेक्टिफायर सर्किट समजून घ्यायचं असेल तर त्यापूर्वी आपल्याला या ट्रान्सफॉर्मरचं वर्किंग समजून घ्यावं लागेल. ओके, मग आधी आपण काय करूया? थोडंसं या ट्रान्सफॉर्मरबद्दल बघूया. आता या ट्रान्सफॉर्मरमध्ये कॉइल्स आहेत आणि या कॉइल्समधनं जाणार आहे करंट. या कॉइल्समधनं काय होणार आहे? करंट जाणार आहे. ही प्रायमरी कॉइल आहे, हिला काहीतरी नंबर ऑफ टर्न्स आहेत. मग आपण असं म्हणूया, या कॉइलला, प्रायमरी साईडच्या कॉइलला NP एवढे टर्न्स आहेत आणि ही सेकंडरी कॉइलला NS, नंबर ऑफ टर्न्स इन द सेकंडरी, नंबर ऑफ टर्न्स इन द प्रायमरी म्हणूया. ओके, आता आपल्याला 10th स्टँडर्डपर्यंत या प्रकारची कन्सेप्ट होती. एखाद्या कंडक्टिंग वायरमधून जर करंट पास झाला, एखाद्या कंडक्टिंग वायरमधून जर करंट पास झाला तर काय होतं? तर ह्या वायरच्या सराउंडिंगला एक मॅग्नेटिक फील्ड क्रिएट होते. काय क्रिएट होते? मॅग्नेटिक फील्ड. हे आपल्याला 10th स्टँडर्डमध्ये होतं. ज्यावेळेस एखाद्या कंडक्टिंग वायरमधून करंट जाणारे, सध्याला हा जाणारा करंट हा DC करंट आहे. कुठला करंट आहे? DC करंट आहे. ज्यावेळेस ह्या वायरमधनं करंट जाणार, सराउंडिंगला मॅग्नेटिक फील्ड क्रिएट होते. ही मॅग्नेटिक फील्ड आपण B लेटरने दाखवत असतो. ओके, आता ही मॅग्नेटिक फील्ड कोणापासून बनलेली असणार? तर मॅग्नेटिक फील्ड बनलेली असणार मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सेस पासून. जसं इलेक्ट्रिक फील्ड आपण बघितली होती कोणापासून बनली होती? इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्सेस पासून. त्याप्रमाणे ही मॅग्नेटिक फील्ड कोणापासून बनणार आहे? मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सेस पासून. या मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सेस लाच आपण म्हणणार आहोत मॅग्नेटिक फ्लक्स. याच मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सेसला म्हणतो आपण मॅग्नेटिक फ्लक्स. त्याला आपण फाय ने दाखवतो. मॅग्नेटिक फील्ड बनते मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सेस पासून.
म्हणजे या सर्व लाईन्स, या ज्या सर्क्युलर लूप दाखवलं, या सर्व काय आहेत, मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सेस आहेत. मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सेसलाच आपण मॅग्नेटिक फ्लक्स पण म्हणतो. मॅग्नेटिक फ्लक्स फाय लेटरने दाखवणार. त्याचं युनिट आपण लिहित असतो युनिट वेबर. काय आहे युनिट त्याचं? वेबर. ओके. आता एक स्ट्रेट करंट कॅरिंग कंडक्टर आहे, त्यामधनं करंट गेल्यावर जी मॅग्नेटिक फील्ड बनली आहे ती जरा एकदा ऑब्झर्व करा. ही जी मॅग्नेटिक फील्ड बनलेली आहे, ही मॅग्नेटिक फील्ड या मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सेस पासून बनली आणि या मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सेसनी काय केलेलं आहे, क्लोज लूप बनवलेला आहे. काय बनवलेला आहे? क्लोज लूप. ज्यावेळेस आपण इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्सेस बघितल्या होत्या, इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्सेस आठवत असेल तर बघा, पॉझिटिव्ह चार्ज करून बाहेर जाणाऱ्या आणि निगेटिव्ह चार्ज वरती गेल्यावर एंड होणाऱ्या होत्या. म्हणजे या लाईन्स ऑफ फोर्सेस, इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्सेस क्लोज लूप बनवत नव्हत्या. पण मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सेस काय करतात? क्लोज लूप बनवतात. हे खूप महत्त्वाचं आहे. ओके. आता आपण काय करूया, ही जी स्ट्रेट वायर होती तिला थोडेसे टर्न्स देऊया. सपोज n एवढे टर्न्स दिले, n इतके टर्न्स दिले. आता या कॉईल मधून, ह्या वायर पासून काय क्रिएट झाली, आता कॉईल बनली. ह्या कॉईल मधूनही आपण काय करणार, तेवढाच करंट जो या वायर मधनं पास केला होता तोच पास करणार. मग आता काय होईल, आता मॅग्नेटिक फील्ड क्रिएट होईल का? हो, कारण की ज्या ज्या वेळी एखाद्या कंडक्टिंग वायर मधून करंट जाणार त्या त्यावेळी मॅग्नेटिक फील्ड क्रिएट होणारच आहे. मग ज्यावेळेस या कॉईल मधून जिला काही टर्न्स आहेत करंट जाणार, त्यावेळेस या कॉईल मध्ये सुद्धा काय होणार, मॅग्नेटिक फील्ड क्रिएट होणार. आणि क्रिएट झालेली मॅग्नेटिक फील्ड आपल्याला याप्रमाणे दिसणार. कारण मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सेस काय करतात, क्लोज लूप बनवतात. या ज्या मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सेस आहेत, ज्यांना मॅग्नेटिक फ्लक्स म्हटलं होतं, जे फाय लेटरने दाखवलं होतं, तर बाळांनो हे जे मॅग्नेटिक फ्लक्स आहेत, हे फ्लक्स नेहमी पर टर्न असतात. म्हणजे एका टर्नसाठी फाय एवढे फ्लक्सेस असतात. तर या कॉईलला n एवढे टर्न्स आहेत, म्हणजे टोटल किती फ्लक्सेस या ठिकाणी क्रिएट होणार, तर टोटल फ्लक्सेस इज इक्वल टू n टाइम्स फाय. n टाइम्स फाय. फ्लक्स हे पर टर्न आहेत. जर या कॉईलला n एवढे टर्न्स असतील तर किती फ्लक्सेस जाणार, n टाइम्स फाय. एका टर्नसाठी फाय, तर n साठी किती मग, n फाय. सो n फाय एवढे काय होणार, फ्लक्सेस पास होणार. जर आपण ऑब्झर्व केलं की करंट गेला म्हणून मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सेस, म्हणजेच मॅग्नेटिक फील्ड क्रिएट झाली, म्हणजेच मॅग्नेटिक फ्लक्सेस क्रिएट झाले. करंट गेला तरच मॅग्नेटिक फ्लक्सेस काय होत आहेत, प्रोड्यूस होत आहेत. म्हणजे आपण म्हणूयात का, हे जे मॅग्नेटिक फ्लक्सेस म्हणजेच मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सेस की ज्यांच्यापासून ही मॅग्नेटिक फील्ड बनलेली आहे, ही मॅग्नेटिक फील्ड ही करंटवर डिपेंड आहे. मॅग्नेटिक फ्लक्स म्हणजेच मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सेस की ज्यांच्यापासून मॅग्नेटिक फील्ड बनते, ही मॅग्नेटिक फील्ड ही करंटवर डिपेंड आहे. जर करंटची व्हॅल्यू आपण वाढवली, करंटची व्हॅल्यू वाढवली, 2 एम्पियर करंट पासून आपण 3 एम्पियर केला, 5 एम्पियर करंट केला. जर करंटची व्हॅल्यू वाढवली तर हे मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सेस म्हणजे मॅग्नेटिक फ्लक्सेस सुद्धा वाढणार का? डायरेक्ट रिलेशन असल्यामुळे काय होणार, वाढणार. जर करंट वाढला तर मॅग्नेटिक फ्लक्सेस वाढणार, म्हणजेच मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सेस वाढणार, म्हणजेच मॅग्नेटिक फील्ड सुद्धा वाढणार. आणि जर करंट कमी केला, म्हणजे करंटची व्हॅल्यू आपण कमी केली, तर मॅग्नेटिक फ्लक्सेस सुद्धा काय होणार, कमी होणार. मॅग्नेटिक फ्लक्सेस कमी म्हणजेच मॅग्नेटिक फील्ड सुद्धा कमी होणार. थोडक्यात करंट एखाद्या कॉईल मधनं असेल, वायर मधनं असेल, ज्यावेळेस पास होतो त्यावेळेस जे पण मॅग्नेटिक फ्लक्सेस प्रोड्यूस होणार आहे ते करंट वरती डिपेंड आहे. कशावरती डिपेंड आहे, करंट वरती डिपेंड आहेत. इथपर्यंत लक्षात आलंय? ओके. आता बाळांनो, जर
एखाद्या कॉइलमधून जाणारा करंट चेंज झाला विथ रिस्पेक्ट टू टाइम तर काय होईल? सपोज आपल्याकडे एक कॉइल आहे, ह्या कॉइलमधनं जातोय करंट I. ओके, या कॉइलला काही नंबर ऑफ टर्न्स असतील, सपोज N. आता या कॉइलमधनं जाणारा करंट जर कॉन्स्टंट राहिला असता, म्हणजे DC करंट असता, तर जे पण फ्लक्सेस प्रोड्यूस झाले असते, टोटल फ्लक्सेस जे की टोटली करंटवर डिपेंड आहेत. मी टोटल फ्लक्सेस का म्हटलं तर टोटल फ्लक्सेस म्हणजे N टाइम्स फाय. फाय म्हणजे फ्लक्स पर टर्न. सो जे पण फ्लक्सेस प्रोड्यूस झाले ते करंटवर डिपेंड होते, बरोबर. जर हा करंट आता जर आपण करंट डायरेक्ट ठेवण्यापेक्षा AC करंट ठेवला, म्हणजे टाइम बरोबर चेंज होणारा करंट ठेवला, म्हणजे आपला हा करंट काय होणार आहे आता विथ रिस्पेक्ट टू टाइम चेंज होणार आहे, ज्याला आपण di/dt चेंज इन करंट विथ रिस्पेक्ट टू टाइम म्हणतो. ज्यावेळेस या कॉइलमधनं जाणारा करंट विथ रिस्पेक्ट टू टाइम चेंज झाला, आता करंट चेंज झाला म्हणजे नक्की काय चेंज होणार? त्याची व्हॅल्यू चेंज होणार. आणखी काय तर त्याची डायरेक्शन पण चेंज झाली तरी आपण म्हणणार करंट चेंज झाला. ज्यावेळेस आपण AC करंट म्हणतो आहोत, AC म्हटल्यानंतर करंटची व्हॅल्यू विथ रिस्पेक्ट टू टाइम इनिशियली इन्क्रीज होत जाणार, परत डिक्रीज, निगेटिव्हली इन्क्रीज, परत इन्क्रीज, म्हणजे कंटिन्युअस काय होणार आहे टाइमनुसार करंटची व्हॅल्यू चेंज होत जाणार आहे. कंटिन्युअस जर करंट चेंज झाला या कॉइलमधून जाणारा तर काय होणार? या कॉइलमध्ये जे पण मॅग्नेटिक फ्लक्सेस प्रोड्यूस झाले होते, म्हणजे जी मॅग्नेटिक फील्ड क्रिएट झाली होती ती सुद्धा काय होणार विथ रिस्पेक्ट टू टाइम चेंज होणार. नीट बघा, करंटवर मॅग्नेटिक फ्लक्सेस डिपेंड आहेत. मॅग्नेटिक फ्लक्सेस म्हणजेच मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सेस कोणावर डिपेंड आहे? त्यांच्यावर कोण डिपेंड आहे? मॅग्नेटिक फील्ड डिपेंड आहे. जर करंट चेंज झाला तर फ्लक्सेस चेंज होतील, फ्लक्सेस चेंज झाले तर मॅग्नेटिक फील्ड सुद्धा चेंज होईल. म्हणजे जर टाइमनुसार करंट चेंज झाला तर टाइमनुसार काय होणार? फ्लक्सेस सुद्धा चेंज होणार. ओके, आता खूप महत्वाचं आहे, जर एखाद्या कॉइलच्या रिलेटेड फ्लक्सेस जर चेंज होत असतील, जर एखाद्या कॉइलच्या रिलेटेड मॅग्नेटिक फ्लक्सेस किंवा मॅग्नेटिक फील्ड चेंज होत असेल तर त्या कॉइलमध्ये EMF इंड्यूस होतं, म्हणजेच व्होल्टेज प्रोड्यूस होतं, व्होल्टेज किंवा करंट प्रोड्यूस होतो. जर क्लोज लूप असेल तर करंट इंड्यूस होणार आणि ओपन लूप असेल तर व्होल्टेज इंड्यूस होणार. पण हे व्होल्टेज जे इंड्यूस झालंय कशामुळं? चेंज इन मॅग्नेटिक फ्लक्सेस. थोडक्यात याला आपण असं म्हणू शकतो, जर मॅग्नेटिक फ्लक्सेस बदलले विथ रिस्पेक्ट टू टाइम तर त्या कॉइलमध्ये काय होणार आहे? EMF इंड्यूस होणार आहे. याला म्हणतात इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. याला म्हणतात इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. म्हणजे द फिनॉमिनॉन ऑफ प्रोडक्शन ऑफ इंड्यूस EMF, phenomenon of production of induced EMF due to the in a coil due to the changes in the magnetic flux. The phenomenon of production of induced EMF in a coil due to the changes in the magnetic flux is called electromagnetic induction. आता या induced EMF regarding आपल्याला फॅराडे यांनी लॉज सांगितले. ते म्हणाले ज्या ज्यावेळी एखाद्या कॉइलच्या रिलेटेड फ्लक्सेस चेंज होणार, ज्या ज्यावेळी व्हेनेवर देर इज अ चेंज इन द मॅग्नेटिक फ्लक्स, व्हेनेवर देर इज अ चेंज इन द मॅग्नेटिक फ्लक्स लिंक्ड विथ द कॉइल, then EMF is induced in that coil.
ज्यावेळी एखाद्या कॉइलच्या रिलेटेड मॅग्नेटिक फ्लक्सेस चेंज होणार त्यावेळेस त्या कॉइलमध्ये EMF इंड्यूस होणार. आणि जे पण EMF इंड्यूस होणार ते इंड्यूस झालेलं EMF हे डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द रेट ऑफ चेंज ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स आहे. म्हणजे किती EMF प्रोड्यूस होणार तर किती प्रमाणात ते फ्लक्सेस चेंज होणार आहेत. इंड्यूस्ड EMF इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द रेट ऑफ चेंज ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स. रेट विथ रिस्पेक्ट टू टाइम. थोडक्यात टाइमनुसार फ्लक्सेस कसे चेंज होणार आहेत त्यानुसार EMF इंड्यूस होणार. जर कमी वेळेमध्ये जास्त फ्लक्सेस चेंज होत असतील तर जास्त EMF इंड्यूस होणार. काय होणार? जास्त EMF इंड्यूस होणार. ओके. आता एक कॉइल आहे. जर दोन कॉइल असत्या तर दोन कॉइल कशा पाहिजे एकमेकांच्या जवळ पाहिजे. म्हणजे याप्रमाणे सपोज ही आहे आपली पहिली कॉइल आणि ही आहे आपली दुसरी कॉइल. तर या केसमध्ये काय होणार? जर पहिल्या कॉइलमधनं जाणारा करंट हा जर चेंज झाला तर पहिल्या कॉइलमुळं याप्रमाणे काय झालेलं असणार? मॅग्नेटिक फील्ड क्रिएट झालेली असणार, मॅग्नेटिक फ्लक्सेस असणार. म्हणजे पहिल्या कॉइलमधनं करंट गेला तर जी मॅग्नेटिक फ्लक्सेस प्रोड्यूस झाले ते सध्याला कुठनं जात आहेत? दुसऱ्या कॉइलमधनं जात आहेत. बरोबर. म्हणजे सध्याला ह्या दुसऱ्या कॉइलमधून जाणारे फ्लक्सेस हे पहिल्या कॉइलमधनं जाणाऱ्या करंटवर डिपेंड झाले. म्हणजे आपण याला असं म्हणू शकतो मॅग्नेटिक फ्लक्सेस पासिंग थ्रू द सेकंडरी कॉइल इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द करंट फ्लोइंग थ्रू द प्रायमरी कॉइल. पहिल्या कॉइलमधनं जाणाऱ्या करंटवरती दुसऱ्या कॉइलमधनं जाणारे फ्लक्सेस डिपेंड आहेत. जर पहिल्या कॉइलमधनं जाणारा करंट चेंज झाला तर दुसऱ्या कॉइलच्या रिलेटेड फ्लक्सेस चेंज होणार आणि दुसऱ्या कॉइलमध्ये सुद्धा काय होणार? EMF इंड्यूस होणार. लक्षात आलं? तर हे जे आपण या ठिकाणी डिस्कस केलं हेच घडत असतं आपल्या ट्रान्सफॉर्मरमध्ये. आपल्या ट्रान्सफॉर्मरमध्ये म्हणजे काय बघा. आता ज्यावेळेस आपण हा ट्रान्सफॉर्मर बघत असतो त्यावेळेस ट्रान्सफॉर्मरमध्ये नक्की काय असतं तर एक आयनचं कोअर असतं की ज्याच्यावरती वायर्स वाउंड केलेल्या असतात याप्रमाणे. आता ही जी साईड आहे हिला आपण प्रायमरी म्हणूया, या साईडला सेकंडरी म्हणूया. प्रायमरी रिगार्डिंग म्हणजे प्रायमरी नेहमी इनपुट साईडला असणार आहे, सेकंडरी हे आउटपुट साईडला असणार आहे. प्रायमरीचे जितके टर्न्स असतील नंबर ऑफ टर्न्स त्यांना आपण NP म्हणूया आणि सेकंडरीचे जेवढे टर्न्स असतील त्यांना आपण NS म्हणूया. ओके. आता ज्यावेळेस प्रायमरी कॉइलमधनं करंट जाणार त्यावेळेस काय होणार? मॅग्नेटिक फ्लक्सेस प्रोड्यूस होणार. मॅग्नेटिक फ्लक्सेस हे क्लोज लूप बनवतात हे आपल्याला माहिती आहे. त्यानुसार जे पण मॅग्नेटिक फ्लक्सेस पास होतील ते आपल्याला याप्रमाणे दिसतील. म्हणजे प्रायमरी कॉइलमधनं जरी करंट गेला तरी या आपल्या सेकंडरी कॉइलमधून काय होणार आहे? फ्लक्सेस पास होणार आहेत. ओके. किती फ्लक्सेस जातील या सेकंडरी कॉइलमधून? फ्लक्सेस पासिंग थ्रू द सेकंडरी कॉइल इज नंबर ऑफ टर्न्स इन द सेकंडरी इनटू फ्लक्स पर टर्न. आपण म्हणालो होतो फ्लक्स नेहमी पर टर्न असतात. एका टर्नसाठी 5 तर सेकंडरी कॉइलला किती टर्न्स आहेत? NS एवढे आहेत. म्हणजे टोटल किती फ्लक्सेस या सेकंडरी कॉइलमधनं पास होणार? NS टाइम 5. मग प्रायमरी कॉइलमधनं किती फ्लक्सेस पास होतील? NP टाइम्स 5. NP 5. NP म्हणजे टोटल नंबर ऑफ टर्न्स इन द प्रायमरी कॉइल आणि 5 म्हणजे फ्लक्स पर टर्न. सो इकडेही फ्लक्सेस यामधनंही फ्लक्सेस पास होणार, याही मधनं फ्लक्सेस पास होणार. प्रायमरी कॉइलमधनंही फ्लक्सेस जाणार आहे, सेकंडरीमधनं जाणार आहे. पण दोघांचा नंबर सेमच असेल असं नाही, कारण की फ्लक्स नेहमी पर टर्न असतात. ओके. आता ज्यावेळेस प्रायमरी कॉइलमधनं जाणारा करंट चेंज होणार इथे बघितल्याप्रमाणे फ्लक्सेस जे सेकंडरीमधनं पास होत आहेत ते डिपेंड करतात करंट इन द प्रायमरी कॉइल. जर पहिल्या कॉइलमधनं जाणारे पहिल्या कॉइलमधनं जाणारा करंट जर चेंज झाला तर
दुसऱ्या कॉईलमधनं जाणारे फ्लक्सेस सुद्धा चेंज होणार. जर दुसऱ्या कॉईलमधनं जाणारे फ्लक्सेस चेंज झाले तर दुसऱ्या कॉईलमध्ये EMF इंड्यूस होणार. त्याला मी ES दाखवतो. EMF इंड्यूस इन द सेकंडरी कॉईल. EMF इंड्यूस इन द सेकंडरी कॉईल is directly proportional to d phi s by dt. सेकंडरी कॉईलमध्ये जे EMF इंड्यूस झालं ते कोणावर डिपेंड आहे? सेकंडरी कॉईलमधले जे फ्लक्सेस चेंज झाले त्याच्यावरती. प्रोपोर्शनल साइन इक्वल टू करण्यासाठी एक कॉन्स्टंट असतो ज्याची व्हॅल्यू 1च असते इथे. d phi s by dt. phi s म्हणजे ns टाइम phi. हे d by dt आहे तसेच ns टाइम्स phi. ns म्हणजे नंबर ऑफ टर्न्स इन द सेकंडरी कॉईल. डेरिव्हेटिव्ह घेताना कॉन्स्टंटला नेहमी बाहेर घेतात. नंबर ऑफ टर्न्स काय आहेत? कॉन्स्टंट. नंबर म्हटल्यावर तो कॉन्स्टंट झाला, त्यामुळे डेरिव्हेटिव्ह घेताना आपण तो नंबर ऑफ टर्न्स काय घेणार? बाहेर घेणार. आणि या कॉन्स्टंटची व्हॅल्यू 1 ठेवली तर आपल्याला या सेकंडरी कॉईलमध्ये जे EMF इंड्यूस झालं, प्रोड्यूस झालं, कशामुळं? ड्यू टू द चेंजेस इन द प्रायमरी कॉईल. पहिल्या कॉईलमधनं जाणारा करंट जर कंटिन्युअसली चेंज होणारा असेल, म्हणजे टाइम बरोबर चेंज होणारा असेल, तर सेकंडरी कॉईलमध्ये काय होणार आहे? व्होल्टेज और EMF प्रोड्यूस होणार आहे. याला आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन म्हणत असतो. म्हणजे जे पण व्होल्टेज सेकंडरी कॉईलमध्ये प्रोड्यूस होणार ते आपण NS इंटू d phi by dt द्वारे दाखवू शकतो. मग प्रायमरीमध्ये यालाच रेफरन्स म्हणून आपण असं लिहू शकतो का? प्रायमरीमध्ये प्रोड्यूस होणारे, इंड्यूस होणारे जे व्होल्टेज आहे ते NP टाइम्स d phi by dt म्हणता येईल. सेकंडरीमध्ये नंबर ऑफ टर्न्स इन द सेकंडरी इंटू d phi by dt. मग प्रायमरीमध्ये नंबर ऑफ टर्न्स इन द प्रायमरी इंटू d phi by dt. जर या दोघांना बघितलं तर EMF इंड्यूस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू नंबर ऑफ टर्न्स आहेत. बरोबर? बघा, EMF इंड्यूस इन द सेकंडरी कॉईल इज इक्वल टू NS इंटू d phi by dt आणि प्रायमरीमध्ये NP इंटू d phi by dt. दोघांचा जर आपण रेशो घेतला तर ES बाय EP इज इक्वल टू NS बाय NP म्हणता येईल. जर EP डिवाइड आहे, याला जाऊन मी इकडे मल्टिप्लाय केलं NS बाय NP इंटू EP. आता जर सेकंडरी कॉईलचे टर्न्स हे प्रायमरी कॉईलपेक्षा जास्त असतील, जर सेकंडरी कॉईलचे टर्न्स हे प्रायमरी कॉईलपेक्षा जास्त असतील तर काय होणार? हा रेशो 1 पेक्षा मोठा होणार. म्हणजेच सेकंडरीला प्रोड्यूस झालेलं व्होल्टेज हे प्रायमरीपेक्षा जास्त राहणार. आणि जर प्रायमरीचे टर्न्स सेकंडरीपेक्षा जास्त झाले तर प्रायमरीचं व्होल्टेज हे सेकंडरीपेक्षा जास्त राहणार. याचा अर्थ काय? आपल्याला या ट्रान्सफॉर्मरचा वापर करून आउटपुट साईडला व्होल्टेज हे इन्क्रीज करता येतं, ज्याला आपण म्हणतो स्टेप अप, आणि कमीही करता येतं ज्याला म्हणतात स्टेप डाऊन. लक्षात आलं? हे झालं ट्रान्सफॉर्मरचं वर्किंग. जर तुम्हाला हे ट्रान्सफॉर्मरचं वर्किंग कळालं तरच आपल्याला हा हाफ वेव्ह रेक्टिफायर कळणार आहे. ओके, मग आत्तापर्यंतच्या डिस्कशनमध्ये तुमच्या लक्षात आलं आहे की हा ट्रान्सफॉर्मर नक्की काय करणार आहे? हा ट्रान्सफॉर्मर काय करणार आहे? ज्यावेळेस इनपुट साईडला AC व्होल्टेज लावणार आहे, म्हणजे यातनं जाणारा जो पण करंट असणार आहे तो करंट कसा असणार आहे? टाईम बरोबर चेंज होणारा असणार आहे. त्यामुळे या ट्रान्सफॉर्मरमध्ये या सेकंडरी साईडला ड्यू टू द इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन, या ट्रान्सफॉर्मरमध्ये ही जी सेकंडरी साईड आहे या सेकंडरी साईडला काय होणार आहे? EMF म्हणजे व्होल्टेज प्रोड्यूस होणार आहे, इंड्यूस होणार आहे. म्हणजे ज्यावेळेस इकडे व्होल्टेज प्रोड्यूस होणार त्यावेळेस इकडेही व्होल्टेज प्रोड्यूस होणार. मग सेमच असणार का दोन्हीकडे? नाही, डिपेंड करतं नंबर ऑफ टर्न्सवरती. ओके, ट्रान्सफॉर्मरचं वर्किंग लक्षात आलं?
ओके, मग आता आपण बघूया हा हाफ वेव्ह रेक्टिफायर कसा वर्क करतो. हाफ वेव्ह रेक्टिफायर म्हणजे काय होतं? रेक्टिफायर इज अ इलेक्ट्रॉनिक सर्किट विच इज यूज टू कन्वर्ट AC व्होल्टेज इंटू DC व्होल्टेज. ACचं DC मध्ये कन्वर्ट करण्यासाठी रेक्टिफायर्स वापरत होतो आपण. ओके, आता याचा स्टडी करताना आपण वेव्हफॉर्म्स बघूया. सुरुवातीला काय करूया? इनपुटच्या वेव्हफॉर्म्स काढूया. इनपुट व्होल्टेज कसं आहे? AC आहे, म्हणजे टाइम बरोबर चेंज होणार आहे. सो ही झाली ती आपली साइन वेव्ह विथ रिस्पेक्ट टू टाइम. आता आउटपुट जे आपल्याला या लोड रेजिस्टन्सच्या अक्रॉस मिळणार आहे, ज्यावेळेस यामधून जाणार आहे लोड करंट. आता ज्यावेळेस आपल्याला याचा स्टडी करायचा आहे, या वेव्हफॉर्मद्वारे स्टडी करणं खूप सोपं असतं. इथे मिळणार आपल्याला आउटपुटच्या वेव्हफॉर्म्स. ओके, चला तर मग बघूया. ज्यावेळेस इनपुट साईडला हाफ वेव्ह रेक्टिफायरमध्ये ट्रान्सफॉर्मरच्या इनपुट साईडला जर बघितलं तर AC सप्लाय व्होल्टेज आहे. ओके, म्हणजे वेव्हफॉर्म्स या साइन वेव्ज असणार. मग आता ज्यावेळेस इनपुटची पहिली सायकल स्टार्ट होईल, ही पॉझिटिव्ह सायकल आहे. करेक्ट? ही निगेटिव्ह सायकल. ज्यावेळेस इनपुटची पॉझिटिव्ह सायकल स्टार्ट होईल तर त्याकडे बघितलं तर जी पण व्हॅल्यू आहे ती विथ रिस्पेक्ट टू टाइम चेंज होणारी आहे. ज्यावेळेस इनपुट चेंज होणार आहे त्यावेळेस हा ट्रान्सफॉर्मर काय करणार? ड्यू टू द इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन ह्या A आणि B टर्मिनलला सुद्धा काय करणार? EMF इंड्यूस करणार आहे. बरोबर, हे आपण आता ट्रान्सफॉर्मरच्या वर्किंगमध्ये बघितलं होतं. सो ज्यावेळेस पॉझिटिव्ह सायकल स्टार्ट होईल, पॉझिटिव्ह निगेटिव्ह, त्यावेळेस या ट्रान्सफॉर्मरच्या सेकंडरी साईडला जे A आणि B आहे इथे सुद्धा काय होणार? एक EMF और व्होल्टेज इंड्यूस होणार. ओके, आता ज्यावेळेस EMF इंड्यूस झालंय त्यावेळेस बघा आपला हा जो डायोड आहे, या डायोडच्या P टाईपला पॉझिटिव्ह इंड्यूस्ड व्होल्टेज आहे आणि N टाईपला निगेटिव्ह आहे. आपल्याला माहिती आहे डायोड हा फॉरवर्ड बायस केव्हा होतो? डायोड जर आपल्याला फॉरवर्ड बायस करायचा असेल तर P टाईपला अप्लाय केलेलं व्होल्टेज हे मोर पॉझिटिव्ह दॅन N टाईप पाहिजे, किंवा P टाईपला अप्लाय केलेलं व्होल्टेज हे पॉझिटिव्ह आणि N टाईपला अप्लाय केलेलं व्होल्टेज हे निगेटिव्ह पाहिजे. म्हणजे काय? मग आता हा डायोडच्या P टाईपला पॉझिटिव्ह आहे आणि N टाईपला निगेटिव्ह आहे, म्हणजे हा डायोड आपला काय होणार? फॉरवर्ड बायस होणार. फॉरवर्ड बायस होणार म्हणजे काय होणार? तर या डायोडमधून करंट जाणार आहे. काय होणार आहे? या डायोडमधून करंट जाणार आहे. हा करंट असा इथनं जाऊन या लोड रेजिस्टन्समधनं पास होणार. या लोड रेजिस्टन्समधनं करंट पास झाला की आपल्याला या लोड रेजिस्टन्सच्या अक्रॉस आउटपुट मिळणार. वी नो दॅट ओहम्स लॉ, V इक्वल टू IR. त्यानुसार आउटपुट व्होल्टेज काय मिळणार? लोड करंट इंटू लोड रेजिस्टन्स. म्हणजे आपल्याला या इनपुटच्या पॉझिटिव्ह सायकलमध्ये आउटपुटला काय मिळणार आहे? काहीतरी व्होल्टेज मिळणार आहे, म्हणजे आउटपुट मिळणार आहे. ओके, आता ज्यावेळेस इनपुटची निगेटिव्ह सायकल स्टार्ट होईल, काय होईल? इनपुटची निगेटिव्ह सायकल. निगेटिव्ह सायकलचा अर्थ काय होणार? या पोलॅरिटीज चेंज होणार. निगेटिव्ह सायकल, बरोबर. जसं पॉझिटिव्ह सायकलच्या केसमध्ये A आणि B पॉईंटला व्होल्टेज इंड्यूस झालं होतं, त्याचप्रमाणे निगेटिव्ह सायकलला पण काय होणार? व्होल्टेज इंड्यूस होणार आहे. मग आता ज्यावेळेस निगेटिव्ह सायकल इनपुटची स्टार्ट झाली आहे त्यावेळेस काय होतंय बघा. ज्यावेळेस निगेटिव्ह सायकल स्टार्ट झाली त्यावेळेस
आपल्या डायोडच्या पी टाईपला निगेटिव्ह व्होल्टेज आहे आणि एन टाईपला पॉझिटिव्ह व्होल्टेज आहे. जर आपल्या डायोडच्या पी टाईपला निगेटिव्ह व्होल्टेज अटॅच झालं म्हणजे आपला डायोड काय होणार, रिव्हर्स बायस होणार. डायोड रिव्हर्स बायस होणार म्हणजे यातनं जाणारा करंट हा फार निग्लिजिबल असणार, म्हणजे थोडक्यात करंट आपण त्याला झिरो मानतो. जर करंटच गेला नाही या इनपुटच्या निगेटिव्ह सायकलमध्ये, आपला डायोड रिव्हर्स बायस झाल्यामुळे, रिव्हर्स बायस का झाला तर डायोडच्या पी टाईपला बॅटरीचं और जे इंड्यूस व्होल्टेज आहे त्याचं निगेटिव्ह अटॅच झालंय, त्यामुळे हा डायोड रिव्हर्स बायस झाला. रिव्हर्स बायस झाला म्हणजे करंट जाणार नाही, आणि करंट गेला नाही तर आउटपुट मिळणार नाही. म्हणजे आपल्याला या ठिकाणी ग्राफमध्ये असं दाखवावं लागेल, आउटपुट 0. मग परत एकदा पुढे काय आहे, इनपुटची पॉझिटिव्ह सायकल. मग परत काय होणार ज्यावेळेस पॉझिटिव्ह सायकल स्टार्ट होणार, तर इंड्यूस जे EMF आहे सेकंडरी साईडला त्या केसमध्ये परत एकदा पॉझिटिव्ह निगेटिव्ह पोलॅरिटीज. डायोड परत एकदा फॉरवर्ड बायस. फॉरवर्ड बायस म्हणजे करंट जाणार, करंट गेला म्हणजे आउटपुटला काहीतरी व्होल्टेज मिळणार आहे. थोडक्यात काय तर या ठिकाणी इनपुटच्या पॉझिटिव्ह सायकल ज्यावेळेस आहे इनपुटची त्यावेळेसच आपल्याला आउटपुट भेटतंय, आणि निगेटिव्ह सायकलमध्ये आउटपुट भेटत नाही आहे. म्हणजे काय, फक्त इनपुटची जी एक वेव्ह आपण कन्सिडर केली तर या वेव्हच्या केसमध्ये फक्त हाफच वेव्ह रेक्टिफाय झालेली आहे. काय झाली आहे, हाफच वेव्ह रेक्टिफाय झालेली आहे, म्हणून आपण याला म्हणतो हाफ वेव्ह रेक्टिफायर. हाफ वेव्ह रेक्टिफायर, हाफच वेव्ह काय झाली आहे, रेक्टिफाय झालेली आहे, थोडक्यात कन्वर्ट झाली आहे. आता इथे जर बघितलं हे तर काय DC आहे का, नाही, हे पल्सेटिंग DC आहे, पल्सेस मधलं DC आहे. म्हणजे जरी हे रेक्टिफायरचं आउटपुट आहे जे आपल्याला DC एक्सपेक्टेड होतं, पण यामध्ये आपल्याला काय भेटतंय, AC कंपोनंट भेटत आहेत. AC component in the DC output of rectifier, AC component in the DC output of rectifier is called ripple. याला काय म्हणतात, रिपल म्हणतात. रिपल म्हणजे AC component in the DC output of rectifier. याबद्दल आपण फुल वेव्ह रेक्टिफायर झालं की डिटेलमध्ये डिस्कस करणार आहोतच. ओके, सो हाफ वेव्ह रेक्टिफायरचं वर्किंग लक्षात आलं, त्याला हाफ वेव्ह रेक्टिफायर का म्हणतात हेही लक्षात आलं. ओके, मग आता आपण बघणार रेक्टिफायरचा दुसरा टाईप ज्याचं नाव आहे फुल वेव्ह रेक्टिफायर. नावातच आहे फुल, म्हणजे तो काय करत असणार, संपूर्ण एसीला जी पण इनपुट AC वेव्ह आहे तिला रेक्टिफाय करत असणार. मग तो कशा प्रकारे रेक्टिफाय करतोय ते बघूया. त्यासाठी आपल्याला या सर्किट डायग्राम मध्ये काही चेंजेस करावे लागतील. आता बघूया दुसरा टाईप, फुल वेव्ह रेक्टिफायर. त्याची सर्किट डायग्राम. हा आपला ट्रान्सफॉर्मर, AC मेन सप्लाय 230 व्होल्ट 50 हर्ट्ज. ट्रान्सफॉर्मर आता हा जो ट्रान्सफॉर्मर आपण या ठिकाणी वापरणार याचं नाव आहे सेंटर टॅप ट्रान्सफॉर्मर. सेंटर टॅप ट्रान्सफॉर्मर. ओके, त्याला असं का म्हणतात ते बघूया. या डायग्राम मध्ये दोन डायोड्स आपण वापरणार. हा डायोड D1, हा डायोड D2. हा आहे तो सेंटरचा पॉइंट, म्हणून याला म्हणतात सेंटर टॅप ट्रान्सफॉर्मर.
इकडे असणार आपला लोड रेझिस्टन्स. हा लोड रेझिस्टन्स ज्याच्या अक्रॉस भेटणार आहे आपल्याला आउटपुट. ओके. आता स्टडी करण्यासाठी लागतील वेव्हफॉर्म्स. ही आहे आपली इनपुट वेव्हफॉर्म. विथ रिस्पेक्ट टू टाइम. आता या ठिकाणी थोड्या जास्त वेव्हफॉर्म्स दाखवूया डिटेल स्टडीसाठी. ही आहे आपली आउटपुट वेव्हफॉर्म. मग या ठिकाणी दाखवतो मी ज्या पण व्होल्टेजेसच्या व्हॅल्यू असणार ॲट पॉईंट ए आणि पॉईंट बीला त्या वेव्हफॉर्म्स आपण या ठिकाणी दाखवणार आहोत. ओके. चला तर मग ज्यावेळेस इनपुटची पॉझिटिव्ह सायकल स्टार्ट होणार, इनपुटची पॉझिटिव्ह सायकल स्टार्ट होणार त्यावेळेस काय होणार? इनपुटची पॉझिटिव्ह सायकल म्हणजे पोलॅरिटीज इथे पॉझिटिव्ह या ठिकाणी निगेटिव्ह. आपला सेंटर टॅप ट्रान्सफॉर्मर काय करणार? या सेकंडरी साईडला EMF इंड्यूस करणार आणि त्याच्या पोलॅरिटीज याप्रमाणे पॉझिटिव्ह निगेटिव्ह. आता बघा आपला डायोड D1 आणि D2. जर डायोड D1चा विचार केला तर या डायोड D1च्या P टाईपला काय आहे? पॉझिटिव्ह अटॅच झालेलं आहे आणि N टाईपला निगेटिव्ह अटॅच झालेलं आहे. D2 या डायोडचा विचार केला तर P टाईपला बॅटरीचं या ठिकाणी जो पण इंड्यूस व्होल्टेज आहे त्याचं निगेटिव्ह अटॅच आहे. D2च्या P टाईपला निगेटिव्ह अटॅच आहे म्हणजे हा डायोड कसा असणार आहे? रिव्हर्स बायस असणार आहे म्हणजे याच्यातनं करंट जाणार नाही. आणि आपला डायोड D1 की ज्याच्या P टाईपला पॉझिटिव्ह अटॅच आहे तो काय होणार आहे? फॉरवर्ड बायस होणार आहे. फॉरवर्ड बायस होणार म्हणजे ज्याच्यामधून करंट जाणार आहे म्हणजे आपला करंट हा असा यामधून पास होईल. इकडे खाली जाणार का? नाही, कारण की यातनं करंट जात नाही, तो रिव्हर्स बायस आहे म्हणजे आपला करंट हा याप्रमाणे इकडे येईल, लोड रेझिस्टन्समधनं पास होईल. लोड रेझिस्टन्समधनं करंट गेला की आपल्याला काहीतरी आउटपुट मिळणार आहे. ज्यावेळेस आपण या ठिकाणी पॉझिटिव्ह एला पॉझिटिव्ह आणि बीला निगेटिव्ह दिलं आहे म्हणजे ज्या पण इनपुट वेव्ज असतील त्या ए पॉईंटच्या वेव्हने जसं इनपुट सायकल असणार त्याचप्रमाणे असणार आणि बीला ज्या वेव्ज दिसतील त्या एक्झॅक्टली एच्या उलट्या असतील. ओके. आता इनपुटची पॉझिटिव्ह सायकल झाली, आपल्याला आउटपुट मिळालं. आता इनपुटची निगेटिव्ह सायकल स्टार्ट होणार. इनपुटची निगेटिव्ह सायकल म्हणजे काय? या ठिकाणी निगेटिव्ह पॉझिटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह. आता काय होणार आहे बघूयात. ज्यावेळेस इनपुटची निगेटिव्ह सायकल स्टार्ट झाली त्यावेळेस हा जो डायोड D2 आहे या D2 डायोडच्या P टाईपला पॉझिटिव्ह अटॅच आहे. ज्यावेळेस निगेटिव्ह इनपुटची निगेटिव्ह सायकल स्टार्ट झाली त्यावेळेस आपला जो डायोड आहे D2 या D2 डायोडच्या P टाईपला पॉझिटिव्ह अटॅच आहे. मग सांगा हा डायोड फॉरवर्ड बायस असेल का रिव्हर्स बायस असेल? जर डायोडच्या P टाईपला पॉझिटिव्ह अटॅच असेल, इंड्यूस व्होल्टेजचा पॉझिटिव्ह अटॅच असेल तर तो डायोड फॉरवर्ड बायस होणार की रिव्हर्स बायस होणार? फॉरवर्ड बायस म्हणजे यामधून करंट जाणार आहे. आणि आपला जो डायोड D1 आहे D1च्या P टाईपला काय आहे? निगेटिव्ह अटॅच आहे म्हणजे हा डायोड काय झाला? आता रिव्हर्स बायस झाला म्हणजे याच्यातनं करंट जाणार नाही आहे. म्हणजे निगेटिव्ह सायकल ज्यावेळेस असणार त्यावेळेस D2 डायोड फॉरवर्ड बायस होणार, त्यामधून करंट जाणार.
परत एकदा जाणारा करंट जर बघितला तर तो परत एक्स कडनं वाय कडे जाणार आहे, म्हणजे परत एकदा लोड रेझिस्टन्समधनं करंट जाणार आहे आणि करंट गेला की परत एकदा आपल्याला आउटपुट मिळणार आहे. म्हणजे आपल्याला या इनपुटच्या निगेटिव्ह सायकलला सुद्धा काय मिळालं आहे, आउटपुट मिळालं आहे. पॉझिटिव्ह सायकलला हे आउटपुट आणि निगेटिव्ह सायकललाही आउटपुट. म्हणजे जर आपण दाखवलं तर या फुल वेव्ह रेक्टिफायरमध्ये जी पण इनपुटची वेव्ह आहे ती संपूर्णपणे काय झालेली आहे, रेक्टिफाय झालेली आहे. म्हणून याला आपण फुल वेव्ह रेक्टिफायर म्हणतो. हाफ वेव्ह रेक्टिफायरमध्ये हाफच वेव्ह रेक्टिफाय होत होती. फुल वेव्हमध्ये दोन्हीही म्हणजे पॉझिटिव्ह सायकल आणि निगेटिव्ह सायकल हे काय होत आहेत, रेक्टिफाय होत आहेत. ओके. आता जर बघा या ठिकाणी जे आपल्याला रेक्टिफायरचं आउटपुट मिळालेलं आहे हे आहे आउटपुट ऑफ द फुल वेव्ह रेक्टिफायर. हे रेक्टिफायरचं आउटपुट हे DC आहे का, DC म्हणजे कॉन्स्टंट व्हॅल्यू मिळाली आहे का आपल्याला अशी, तर नाही. मग काय मिळालं आहे, तर आपल्याला असे पल्सेस मिळालेले आहेत. म्हणजे हे जे आउटपुट आपल्याला रेक्टिफायरचं मिळालेलं आहे ते आहे पल्सेटिंग DC, पल्सेसच्या फॉर्ममधला आहे. ओके. म्हणजे या ठिकाणी आपल्याला खूप सारे AC कंपोनंट आपल्याला आउटपुटमध्ये दिसतोय. मग AC कंपोनंट इन द DC आउटपुटला आपण रिपल म्हटलं होतं. काय म्हटलं होतं, रिपल. AC कंपोनंट इन द DC आउटपुट ऑफ रेक्टिफायर इज कॉल्ड रिपल. मग एखाद्या रेक्टिफायरमध्ये जर आपल्याला रेक्टिफायरची इफिशियन्सी सांगायची झाली तर जर रेक्टिफायरच्या आउटपुटमध्ये जितके AC कंपोनंट कमी असतील म्हणजे जेवढे जास्त DC कंपोनंट असतील तेवढा रेक्टिफायरची इफिशियन्सी जास्त असते. ओके. मग ही रेक्टिफायरची इफिशियन्सीसाठी आपण रिपल फॅक्टर बघतो. काय बघत असतो, रिपल फॅक्टर. रिपल फॅक्टर म्हणजे RMS व्हॅल्यू ऑफ AC कंपोनंट RMS value of AC component divided by value of DC component, value of DC component यांच्या रेशोवरनं आपल्याला भेटतो रिपल फॅक्टर. जेवढा रिपल फॅक्टर कमी असणार तेवढे आपल्या रेक्टिफायरची इफिशियन्सी जास्त असणार. ओके. मग हे जे रिपल आपल्याला फुल वेव्ह रेक्टिफायरमध्ये दिसत आहेत हे रिपल जर आपल्याला काढून टाकायचे असतील तर आपल्याला काय करावं लागतं, या रेक्टिफायरच्या पुढे एक फिल्टर सर्किट अप्लाय करावं लागतं. काय करावं लागतं, फिल्टर सर्किट. फिल्टर नावातच आहे की जो फिल्टर करेल. फिल्टर करेल म्हणजे काय करेल, हे जे रिपल आलेले आहेत त्या रिपलला काढून टाकेल आणि आपल्याला DC व्हॅल्यू, कॉन्स्टंट DC व्हॅल्यू देईल. मग हे जे फिल्टर सर्किट आहे ते कशा प्रकारचं आहे आणि ते कसं वर्क करतं ते बघूयात. हे आहे फिल्टरचं सर्किट. हा आपला रेक्टिफायर. रेक्टिफायरचं जे आउटपुट आहे ते याप्रमाणे आहे. आता रेक्टिफायरला पुढे जे फिल्टर सर्किट अटॅच होतं त्यामध्ये आपण एक कॅपॅसिटर लावूया आणि आपला लोड रेझिस्टन्स. आता हे फिल्टर सर्किट आहे. आता हे फिल्टर सर्किट काय करणार, फिल्टर सर्किटमध्ये आपण कॅपॅसिटर दाखवलेला आहे. हे आपल्याला मिळालेलं रेक्टिफायरचं आउटपुट व्होल्टेज. ओके. आता
ज्यावेळेस हे रेक्टिफायरचं आउटपुट आपण या फिल्टर सर्किटला देतो म्हणजे कॅपॅसिटरला देतो, तर काय होतं, कॅपॅसिटर हा चार्ज होणार आहे. ज्यावेळेस त्याच्या अक्रॉसचं व्होल्टेज हे वाढत जाणारं असणार आहे, ज्यावेळेस कॅपॅसिटरच्या अक्रॉसचं व्होल्टेज हे इन्क्रीज होणारं असणार आहे, त्यावेळेस कॅपॅसिटर काय होणार आहे, चार्ज होणार आहे. बघा, कॅपॅसिटर अक्रॉस व्होल्टेज कुठलं, रेक्टिफायरचं आउटपुट. म्हणजे जर डायग्राममध्ये दाखवलं तर हा पार्ट, या पार्टमध्ये काय होताना दिसतंय आपल्याला, जे पण व्होल्टेज आहे ते इन्क्रीज होताना दिसतंय. हे रेक्टिफायरचं आउटपुट व्होल्टेज आता कॅपॅसिटरच्या अक्रॉस क्रिएट झालंय, कारण की दोघं पॅरललमध्ये लावलेत. आता ज्यावेळेस कॅपॅसिटरच्या अक्रॉसचं व्होल्टेज अक्रॉस द कॅपॅसिटर काय होत चाललंय, इन्क्रीज होत चाललंय, म्हणजे राईज होत चाललंय, त्यावेळेस कॅपॅसिटर हा चार्ज होणार. जर हा लोड रेझिस्टन्स नसता तर कॅपॅसिटर हा कंटिन्युअस चार्ज राहिला असता. पण काय होतं, ज्यावेळेस हा कॅपॅसिटर चार्ज होतो, किती व्हॅल्यूला तो चार्ज होणार, तर पीक व्हॅल्यू ऑफ रेक्टिफायर आउटपुट. पीक म्हणजे मॅक्झिमम. रेक्टिफायरचं जे पण मॅक्झिमम आउटपुट व्होल्टेज असणार, त्या मॅक्झिमम आउटपुट व्होल्टेज एवढ्या व्हॅल्यूने कॅपॅसिटर काय होत असतो, चार्ज होत असतो. ओके, मग ज्यावेळेस कॅपॅसिटर चार्ज झालेला आहे त्यावेळेस केव्हा चार्ज झाला आहे, ज्यावेळेस व्होल्टेज त्याच्या अक्रॉसचं इन्क्रीज होणार आहे. मग ह्या पॉईंटपासून बघा बरं, व्होल्टेज काय झालं आहे, कमी झालं आहे. आता जे पण व्होल्टेज कॅपॅसिटरमध्ये चार्ज झालं होतं ते सर्व काय होणार, या लोड रेझिस्टन्स अक्रॉस खर्च होणार. म्हणजे आता कॅपॅसिटर डिस्चार्ज व्हायला सुरुवात होते. ज्यावेळेस कॅपॅसिटर डिस्चार्ज व्हायला सुरुवात होणार, त्याच्या अक्रॉसचं व्होल्टेज कमी कमी व्हायला सुरुवात होईल. पण जोपर्यंत ते कमी होतं तोपर्यंत काय होणार आहे, तर पुढच्या सायकलचं पॉझिटिव्ह म्हणजे इन्क्रीज होणारं व्होल्टेज त्या ठिकाणी दिसणार आहे. बघा, पुढच्या सायकलचं इन्क्रीज होणारं व्होल्टेज म्हणजे कॅपॅसिटरचं व्होल्टेज थोडंसं डिक्रीज झालं आहे. आपण म्हणूया ए पॉईंटपासून बी पॉईंटपर्यंत आलं आहे, पण लगेचच काय झालं आहे, पुढच्या सायकलमध्ये व्होल्टेज इन्क्रीज होत आहे. म्हणजे परत कॅपॅसिटर काय होणार आहे, चार्ज होणार आहे अप टू द पॉईंट सी. परत कॅपॅसिटर डिस्चार्ज, परत चार्ज, डिस्चार्ज, परत चार्ज. म्हणजे जे आउटपुट आपल्याला दिसणार फिल्टर नंतर, जे आउटपुट आपल्याला मिळणार आहे ते आपल्याला याप्रमाणे मिळणार. इन्क्रीज, हे झालं आउटपुट आफ्टर फिल्टर सर्किट. जर आपण बघितलं तर यामध्ये सुद्धा आपल्याला एक कॉन्स्टंट डीसीची व्हॅल्यू मिळालेली नाही आहे. ओके, पण रेक्टिफायरच्या आउटपुटपेक्षा या फिल्टरच्या आउटपुटमध्ये जो रिपल फॅक्टर आहे तो फार कमी झालेला आहे. मग जर आपल्याला कॉन्स्टंट डीसी व्होल्टेज हवं असेल, जे आपल्याला एसी टू डीसी करताना हवं असतं, हे कॉन्स्टंट डीसी मिळवायचं असेल तर फिल्टरच्या पुढे आपल्याला वापरावं लागतं व्होल्टेज रेग्युलेटर. काय वापरावं लागतं, व्होल्टेज रेग्युलेटर. आता हे व्होल्टेज रेग्युलेटर काय असतं, त्यामध्ये कुठले आपण कंपोनंट वापरणार आहोत हे आपण नेक्स्ट लेक्चरला बघणार आहोत. ओके, सो आजच्या लेक्चरमध्ये ॲप्लिकेशन्स ऑफ पी एन जंक्शन डायोडच्या रेक्टिफायर हा टॉपिक आपण घेतला. रेक्टिफायर म्हणजे एक इलेक्ट्रॉनिक सर्किट जे AC व्होल्टेजचं DC व्होल्टेजमध्ये कन्व्हर्ट करतं. त्याचे किती टाईप बघितले आपण, 2 टाईप बघितले, हाफ वेव्ह रेक्टिफायर आणि फुल वेव्ह रेक्टिफायर. हाफ वेव्ह रेक्टिफायरमध्ये हाफच वेव्ह इनपुटची रेक्टिफाय होणार होती, पण फुल वेव्हमध्ये पॉझिटिव्ह सायकल निगेटिव्ह सायकल मिळून रेक्टिफाय होणार आहे. म्हणजे इफिशियन्सीचा विचार केला, इफिशियन्सी जी असते ती फुल वेव्ह रेक्टिफायरची इफिशियन्सी ही हाफ वेव्ह रेक्टिफायरपेक्षा जास्त आहे. तर फुल वेव्ह रेक्टिफायरसाठी इफिशियन्सी असते 81.2% आणि हाफ वेव्ह रेक्टिफायरसाठी इफिशियन्सी आहे 40.6%. कधी कधी MCQ म्हणून आपल्याला या व्हॅल्यूज विचारतात. इफिशियन्सी आपण किती इनपुट दिलं ना आपल्याला किती आउटपुट भेटतंय, आउटपुट बाय इनपुटच्या रेशोला आपण इफिशियन्सी म्हणणार. ओके,
सो ह्या झाल्या इफिशियन्सीच्या व्हॅल्यूज हाफ वेव्ह रेक्टिफायर आणि फुल वेव्ह रेक्टिफायर. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत झिनर डायोड, जो की ॲक्ट होतो व्होल्टेज रेग्युलेटर म्हणून. ठीक आहे, तर भेटूयात नेक्स्ट लेक्चरमध्ये.